सुरू होईल. आधीचे रेकॉर्डिंग अपलोड करायचे राहिलेत. करेन. 7वा अध्याय आपल्या महाराजांच्या पोथीचा. श्री गणेशाय नमः. श्री गणेशाय नमः. नेहमी गणपतीलाच का आपण आराधना करतो? पहिली, गणपती. गण गण गणात भोते. गणपती, पाती इति पती. That which protects, that which rules is called pati. See, someone who is ruling but not protecting, we will not respect that. जर कोण आपल्याला सपोर्ट करतंय आणि जर त्याने आपल्यावर अधिकार गाजवला तर आपण ठीक आहे. पण आपल्याला सपोर्ट नाही देत आहे, प्रोटेक्ट नाही करत आहे आणि अधिकार गाजवला तर आपल्याला नाही ते पटत. का? कारण दे डोंट हॅव दॅट अधिकार. म्हणून गणपती, गणांचा जो ईश आहे, गणांचा जो पती आहे, त्याला गणपती म्हणतात. म्हणजे काय? जो ईश्वर आहे त्याला गणपती. गणपती. दुसरं म्हणजे त्वं मूलाधार स्थितोऽसि नित्यम. गणपती अथर्वशीर्षमध्ये येतं. मूलाधार, 7 जी चक्र आहेत, जे चक्र वीक असेल तिकडे तुम्हाला व्याधी होते. बरोबर आहे ना? जर मूलाधार जर स्ट्रॉंग केला आपण, तर कुठलीही गोष्ट जी आपण सुरुवात करतो ती सक्षमपणे पूर्ण करण्याचं बल, डिटर्मिनेशन जे म्हणतात, ते मूलाधारात असतं. म्हणून कारण आपण बऱ्याचशा गोष्टी आपल्याला करायचं, हा बिझनेस करायचा असं, ते बिझनेस करायचं असं, सुरू केल्या अरे बापरे, रिसेशन आलं, कोरोना आलं, हे आलं. देयर इज अ लॉट ऑफ फिअर की हे होईल की नाही, कोणी मला सपोर्ट नाही करत आहे, लोक हसतात, 100 थिंग्स. पण जर आपण डिटरमाइंड असू तर सगळ्या गोष्टी होतात. आणि ते डिटर्मिनेशन आपल्याला गणपती देतो. गणपती इज अन एनर्जी. म्हणून कुठलीही गोष्ट आपण सुरू करताना का करतो गणपतीला? कारण आपल्याला माहित नाही कसं होणार पुढे. घर घेतो, त्याचं लोन असतं किंवा त्याच्या दिशा काही असतात, आपल्याला माहित नाही त्या वास्तूमध्ये काय आहे. म्हणून नेहमी आपण गणपती पूजा, गणपती होमा नेहमी करतो. कुठलाही तुम्ही होम जरी केलात, पुण्य वाचनाच्या आधी गणपती पूजाच करतात ना. To make sure that you are clear in your firm and let this thing get to its completion. म्हणून प्रत्येक शब्द आपल्या शास्त्रामध्ये त्याच्या मागे कारण असतं. जर तुम्हाला डिटर्मिनेशन कमी असेल, गणपतीची उपासना करा. You will be able to get that strength. तुम्ही बघाल काही जणांचं जर मूलाधार स्ट्रॉंग असेल तर आपण त्या लोकांकडे अट्रॅक्ट होतो. का? डिटरमाइंड आहे तो. लोक त्यांच्याकडे जातात. जनरली लीडर्स विल हॅव टू बी स्ट्रॉंग इन मूलाधार. लीडर्स हॅव टू बी स्ट्रॉंग इन मूलाधार. कारण ती एनर्जी विल हेल्प देम बी फर्म इन देअर कन्व्हिक्शन. सी, गुरुजी नेहमी म्हणायचे, स्वामी तेजमयानंद, की भक्ती असेल तर ज्ञानाची काय गरज आहे? भक्ती म्हणजे काय? आता माझा विश्वास आहे महाराज माझ्यावर कृपा करतात. मग कोणतरी लॉजिकल माणूस येईल आणि म्हणा, अरे कसले महाराज, ते तर काय साधे माणूसच होते तुझ्या आमच्यासारखे. कोणी काहीतरी लिहिलंय पोथीत म्हणून कशाला तू ऐकतोस? आणि त्यांनी काहीतरी खूप चांगलं लॉजिक दिलं. अरे हे बघ,
तू असं असं केलं तर हा रिझल्ट येणारच. मग त्यांनी असं केलं म्हणून त्यांना ती शक्ती होती. सिंपल. काय त्यात एवढं? मग आपली जी भक्ती आहे ना ती डगमगू शकते. कारण लॉजिक ते आपण वापरतो ना, तर ज्ञान आहे ती भक्ती भक्कम करते. ज्ञान इट सॉलिडिफाईज और मेक्स युअर आय डोंट लाइक टू यूज द वर्ड बिलीफ. तुमचं जे ट्रस्ट आहे ना ते अफर्म करते. बिलीफ इज I would say has a connotation of some unreasonable trust. That's why I do not like to use the word belief here. So मूलाधार जर स्ट्रॉंग असेल, मूलाधार स्ट्रॉंग कसं करणार तुम्ही? Certain uh, aspects, inculcating those certain aspects in us. डिसिप्लिन म्हणा, काही म्हणा, उपासना म्हणा, त्याने आपण मूलाधाराला स्ट्रॉंग करू शकतो. आणि जनरली मूलाधार स्ट्रॉंग आहे तर मग आपलं शरीर पण स्ट्रॉंग पाहिजे ना. शरीर स्ट्रॉंग असेल तर आपण कॉन्फिडेंटली काही करू शकतो. सो इट्स ऑल रिलेटेड. गणपती कसा भक्कम आहे ना, हलू नाही शकत. त्याचा अर्थ जाड होणं नाही, पण इट्स अ रेप्रेझेंटेशन. मूलाधार स्थितोसी नित्यम. श्री गणेशाय नमः. So every time Shri Ganeshaya Namaha, you understand we are invoking the Lord of Muladhara, so we become more determined in whatever we do. आणि चांगले इंटेन्शन असतील ना तर घाबरायचंच नाही कोणालाही. सारासार विचार करायचा, घाबरायचं नाही. बरोबर प्रकृती मदत करेल. काही काळजीच नाही करायची. कशाला करायची? त्याचं काम आहे, त्याचं काम करायचं असेल तर तो करेल. तोच प्रेरणा देतो, तोच क्षमताही देतो. मग कार्य पूर्ण करण्याची पण जबाबदारी त्याचीच असते. काय नाही करू शकत. सहज करू शकतो, सहज. सहजतेने. श्री गणेशाय नमः. जय जयाजी राघव रामा, जय जयाजी मेघ श्यामा, संत जनांचा विश्रामा, सीतापते दाशरथे, तुझ्या कृपेने वानर बलिष्ठ झाले भूमीवर, ज्यांनी रावणाचा चक्काचूर केला देवा लंकेवरी, तुझी कृपा झाल्यावर वानरही झाले बलिष्ठ. कृपा तुझी असल्यावर वानर बलिष्ठ झाले, नाहीतर ती माकड आहेत. आपलं माइंड पण आहे ना खूप पॉवरफुल आहे, पण जर ते राईट एनर्जीला सरेंडर्ड असेल तर. नाहीतर ना एकसारखं कन्फ्युज्ड, अनडिटरमाइंड, अनश्युअर, अनसर्टन, कॉन्फ्लिक्ट, याच्यामध्येच 90% त्याच्यातच वेळ जातो ठरवण्यात. We have to be clear. Less conflicts, less complications. Most of the times conflicts are created by minds vagaries. Not necessarily सगळे conflicts चुकीचे असतात. नाही, conflicts are important because आपण reasoning देऊन reasonable choice करतो. कुठलीच गोष्ट वाईट नसते, including fear. Everything, every emotion is important if it is used at the right place, at the right time, in the right context. काहीच वावगं नसतं. सगळं सगळं जे आहे ना प्रकृतीत सगळ्याचा उपयोग आहे, इन्क्लुडिंग ऑल द नेगेटिव्ह थिंग्स.
जर भीती नसती कोणाला तर काय विचारता तुम्ही? काहीही केलं असतं जगात. हं. भीती आहे म्हणून थोडं तरी आहे. असो. तुझी कृपा झाल्या पाही, तो सर्वदा होतो विजयी. जे जे इच्छेल ते ते नेई, काम आपले तडीला. तुझी कृपा असल्यावर तो विजयी होतोच. भगवद्गीतेचा शेवटचा श्लोक. यत्र योगेश्वर कृष्ण तत्र पार्थ धनुर्धय. श्री विजयो. श्री आणि विजय दोन्ही मिळतं त्याला. राइट? जो सर्वदा होतो विजय. एक दोनदा नाही हा. सर्वदा. मग लोक काय म्हणतात, "अरे, तुम्ही खूप लकी आहात हो. खूप लकी आहात तुम्ही." काहीतरी असणार ना त्याच्यामध्ये. सर्वदा होतो विजयी. जे जे इच्छेल ते ते नेई, काम आपले तडीला. जे जे इच्छेल ते ते नेई, काम आपले तडीला. आपण बरेच वेळा बोलतो, सॉरी आज मी खूपच एक्सप्लेन करतोय एक एक लाईन. हां, आपण कधी-कधी बोलतो, "अरे, अरे, मग मी हे डिझायर केलं, हे का नाही कंप्लीट झालं?" आपल्या जे स्टेट असतं ना माइंडचं, तेव्हा जेव्हा आपण जी इच्छा करतो त्याप्रमाणे होतं कंप्लीट. इफ यू आर इन अ प्युअरेस्ट स्टेट, त्याच्यासाठी प्युअर स्टेट काय हे जाणायला पाहिजे. त्याचा अभ्यास केला पाहिजे. नाही, माझ्या मनात चांगलंच होतं सगळ्यांसाठी, चांगलंच व्हावासाठी मी. मग कसं नाही झालं? वी हॅव टू इव्हॅल्युएट आवरसेल्व्हज. इंट्रोस्पेक्शन करणं आपल्या हातात आहे. Because he never can go wrong. He is not a human being. He is not a person. He is not a divine being. He is beyond explanation. शक्यच नाही आहे. ते जे जे मनात येईल ते ते होणारच. पण त्या स्टेटमध्ये गेलो पाहिजे आपण. आणि ती स्टेट सहज असते. सहजपणे होते. पण आपला फोकस नसतो तसा. ती ध्येय नसतं आपलं. भूपतीचा वशिला ज्या ते देवा लाधला, तो वंद्य होतो दिवाणाला. नीच कितीही असला तरी, ऐसा अमोघ कृपेला. होईन कामी योग्य भला, याचा विचार जो मी केला. तो ऐसे आले कळून. भूपतीचा वशिला. आता भूपती कोण आहे आपल्याकडे? फॉर एक्झाम्पल भारतामध्ये भूपती कोण आहे? तर नरेंद्र मोदी. प्राईम मिनिस्टर. द हायेस्ट पोझिशन. इन दॅट सेन्स प्रेसिडेंट आहे, बट इट्स नॉट इन आवर डेमोक्रेसी. त्याचं जर वशिला असेल, तर काय नाही होणार? होणार ना सगळं कामं. तर ते म्हणाले, की "हां, तू या पोझिशनला जा किंवा मी ही मिनिस्ट्री तयार करतो." ही कॅन डू इट. अँड देन नो वन कॅन अपोज इन दॅट सेन्स. I mean, don't take it literally, but I'm just saying. एवढी पॉवर आहे ना त्या पोझिशनमध्ये. तर असं ते म्हणतात, की तुझ्या अमोघ कृपेला होईन का मी योग्य बला. आता अशीच जर आपल्याला आता पात्रता मिळाली, की महाराज महाराज आपल्या नावाने वशिला देतील देवाला, की "हां, हां, संतोषचं एक काम करून टाका." जर पण हे महाराज असं बोलणार नाहीत, जर त्यांना योग्यता वाटली नाही तर. म्हणून आपण काय म्हणणार, "अरे, महाराजांनी जर वशिला दिला, तर होईल काम." आपण काय नेहमी बोलतो, "अरे, महाराज असतील तर होईल काम." राइट? पण दासगणू महाराज किती मस्तपणे लिहितात बघा, की "पण तो वशिला मागण्यासाठी मी पात्र आहे का? ह्याचा विचार जो मी केला, ते ऐसे आले कळून." आणि हा डिफरन्स आहे आपल्या आणि दासगणू महाराज. दासगणू महाराज काय म्हणतात बघा, "नाही ज्ञान नाही भक्ती, खरी खरी खुरी हो श्रीपती. हे श्रीपती, ऐसे आहे माझी स्थिती. शोचनीय पांडुरंगा, मन सदा शाळभूत.
ते ना कदा स्थिर होत. नाना विकल्प मनात येऊ लागती वरच्यावरी. मग ऐशा पातक्याला केविला धावा वशिला. तुझा सांग जगतपाला हे व्यवहारिक म्हणणे असे. म्हणतात की आपलं मन नेहमी आशाळभूत असतं, एक्सपेक्ट करतं. एक बेडरूमचे 2 बेडरूम, जागा कमी पडते, 3 बेडरूम तरी. म्हणजे हे आशाळभूत मन आहे. इट्स नथिंग रॉंग. पण इफ यू कॅन सी की दासगणू महाराज म्हणतात की ह्या गोष्टी आहेत माझ्या म्हणून मी पात्र नाहीये. राइट? मागेही तुम्हाला म्हटलं होतं की वन ऑफ दी लक्षणच ऑफ भक्त इज व्हॉट? अनपेक्षा. अपेक्षा नसणं. सगळ्यात सुखी प्राणी आहे ज्याला अपेक्षा नसतात. याचा अर्थ असा नाही की आपण अपेक्षा रहित जगणं. इट्स नॉट पॉसिबल. पण त्याला अ, बांधून नाही जायचं. वी गेट वी गेट बाउंड बाय वी गेट बाउंड बाय आवर ओन एक्सपेक्टेशन्स. बरोबर आहे ना? वी गेट बाउंड बाय आवर ओन एक्सपेक्टेशन्स. राइट? माझा मुलगा आहे म्हणजे त्याने असं केलं पाहिजे. माझी मुलगी आहे म्हणजे ती अशी वागली पाहिजे. माझी आई आहे असं केलं पाहिजे. माझी बायको आहे म्हणून असं केलं पाहिजे. आणि ते नाही केलं त्यांनी, की मग आपलं दुःख होतं आपल्याला. तर आपण एक्सपेक्ट करणारच. रिलेशनशिपमध्ये काही बेसिक एक्सपेक्टेशन्स असणारच. पण जर त्याने आपण दुखावलो, तर आपण कधीच सुखी नाही राहू शकत. आणि ह्याच्यावर अजून आपल्या आशा असतात सगळ्यांशी. परत अरे मटेरियल गोष्टींच्या अचीव्हमेंट्समध्ये पण. तर ह्या ज्या आहेत आशा, त्या आपल्याला लिमिटेड ॲस्पेक्ट्समध्ये जकडून ठेवतात. आणि मग पात्रता होत नाही आपली ईश्वराचा वशिला मिळण्याची. म्हणून ते म्हणतात, "सदा आशाळभूत मन, ते न कधी स्थिर होत." आशाळभूत मन असतं ना, ते कधी स्थिर नाही होत. सी यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी. ध्यान लागण्यासाठी धारणा लागते आधी. हं. धारणा लागायच्या आधी प्रत्याहार लागतो. प्रत्याहार म्हणजे काय? Not responding to external stimulus and going inwards. And after going inwards, focusing on one thing, धारणा. मगच ध्यान लागतं. आत बाहेरचे तुम्ही डोळे बंद कराल, टॅक्टाईल आपले तुमचे टच वगैरे सगळं तुम्ही रिस्पॉन्ड नाही करणार. पण मनाचं काय? मन म्हणेल, "अरे, आता आज वेळ नाही एवढा मला हे करायला, अजून ते करायचंय, हे करायचंय, ते करायचंय. जाऊ दे, जाऊ दे. आता 5 मिनिटं होतील, कंटाळा आलाय." राइट? सो व्हॉट डू वी डू? मन न कदा स्थिर होतं. भगवद्गीतेत चॅप्टर 2 मध्ये 22वा श्लोक असेल. नाही 40वा आय थिंक. त्याच्यामध्ये काय येतंय? भोग ऐश्वर्य आसक्तानाम. ज्यांना भोग आणि ऐश्वर्य ह्याची आसक्ती आहे, त्यांना कधीच समाधी नाही लागू शकत. त्यांचं मन कधीच स्थिर नाही होऊ शकत. भोग ऐश्वर्य आसक्तानाम. आसक्त म्हटलंय. हू आर कंपेल्ड की असं केलंच पाहिजे. तरच माझं सगळं व्यवस्थित. असं झालंच पाहिजे तरच असं होईल. नाही. Those people cannot have that stable mind, right? Because they'll be distracted. नाही, 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 नाही. 2 करोड तरी झाले ना, की मग सगळं व्यवस्थित आहे. मग मी मस्तपैकी जाईन पांडुरंगाला भेटायला. मग 2चे आता इन्फ्लेशन वाढले. 3 करोड तरी झालेच पाहिजेत. नो एंड. That doesn't mean you should not desire. There is no end. आता तुम्ही ज्या परिस्थितीत आहे त्या परिस्थितीतच तुम्हाला स्टेबिलिटी आली पाहिजे.
आणि तुम्ही जे आहात त्याच्यापेक्षा भरपूर मिळेल तुम्हाला. एनी लीडर, एनी लीडर, if he's really a magnanimous leader, he will have some kind of meditative state. It's not possible without a meditative focus state to achieve something big. Not possible. Maybe their intentions are not right, but their meditative state is important to achieve. आपल्याला काय ना सगळंच हवं असतं. हे पण पाहिजे, ते पण पाहिजे, असं पण पाहिजे, तसं पण पाहिजे. That those are distractions. You cannot have everything. It's a law of nature. साधी झाडं लावताना सुद्धा एका प्रकारची झाडं एवढ्या डेप्थ मध्ये असं पाहिजे, तसं पाहिजे. जे गार्डनिंग करतात त्यांना माहिती असतं. का नाही सगळी कागद का नाही टाकून लावत आपण? नाही होणार. रिझल्ट नाही येणार चांगला. सगळी लावा ना तुम्ही एकाच स्पॉटमध्ये. नाही होणार ना. मग आपण आपल्या आयुष्यामध्ये का करतो तसं? सगळं माहिती असतं आपल्याला. पण आपले डेली ॲक्टिव्हिटीज सुरू झाले, की आपण विसरतो सगळे प्रिन्सिपल्स. Principles don't care about our emotions. They follow the path. आणि जर तुम्ही फॉलो केलं, तर तुम्हाला जे फळ आहे ते मिळेल. जरी तुम्ही तुम तुमच्या मनात जरी काही चुकीचं असेल ना, तरी तुम्ही जे फॉलो केले, तर प्रकृती तुमच्या हातात देणार. आता भस्मासूर होता. शिवाला माहिती होतं, की त्याचं नाहीये चांगलं, पण त्याने डिटरमाइन करून तप केला, तर त्याला फळ द्यावं लागलं. प्रकृती इज बाउंड टू गिव्ह यू रिझल्ट. करा तुम्ही फोकस. करा तुम्ही फोकस अँड इट विल गिव्ह यू द रिझल्ट्स. इट इज बाउंड बाय लॉ. ॲक्चुअली ना, शास्त्र म्हणजे इज टू अनरॅव्हल द नॅचरल लॉज दॅट इन्क्लूड तुमच्या मनाचे तुम्हाला लॉज कळले ना, यू कॅन रूल द माइंड. इट्स 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 पॉसिबल. We are ruled by mind because our mind knows our nature. If we know the nature of mind, we can rule the mind. Sometimes not forcing the mind is intelligence. Sometimes not forcing the mind is intelligence. Sometimes forcing is the right thing. Sometimes not responding is the tactic. Sometimes maneuvering it is the idea. वेगवेगळ्या गोष्टी थ्रू पण ते आपल्याला तुम्हाला लॉज माहिती असेल तर तुम्हाला माहिती आहे ना, वेस्टर्न हायवे घ्यायचा का ईस्टर्न एक्सप्रेस घ्यायचा का आतले रोड घ्यायचे कारण ह्या वेळेस इथे ट्रॅफिक असतं. तुम्हाला जर सगळं माहिती असेल तर तुम्ही नॅव्हिगेट चांगलं करू शकता. नाहीतर तुम्ही काय म्हणता फ्रस्ट्रेट होता ना, ट्रॅफिक आहे. पण तुम्हाला जर माहिती असेल तर तुम्ही त्यावेळी निघणार नाही जर गरज नसेल तर. इट्स ऑल अबाउट नोईंग द लॉज. व्हॉट इज मेडिकल? It's about knowing the anatomy and a certain laws, how the body functions. Then it is simple. Anything. Business. Business is an art. It's an art form. Economics. It's an amazing art. It's a laws of inflation and supply, demand. Once you know it, you can play with it. We focus on results. We don't focus on the laws. मला चांगलं डॉक्टर बनायचं, मला चांगलं डॉक्टर बनायचं. ही गोळी घेतली की हे इफेक्ट होतो. अरे पण काय इफेक्ट होतो, कसा इफेक्ट होतो, अॅनाटॉमी काय, आपलं केमिकल कंपोजिशन काय, हे तुम्ही स्टडी केलं की तुम्हीच आपोआप प्रिस्क्राईब करू शकता. इजंट इट? व्याप मोठा आहे, पण लॉज प्रिन्सिपल्स सेम असतात. तेच आहे शास्त्रांच्या बाबतीत. शास्त्र इज नथिंग बट लॉज. And those are not laws of because Hindu people think like that. Who cares what religion one is? It's a law. कोणी कानाखाली मारली की त्याच्याविषयी राग येणारच दुसऱ्या माणसाविषयी, ज्याने मारले त्याच्याविषयी. It's an emotion. It's a law. We react in a certain way. As long as you know it. So once you have the understanding, and then by His grace, if you get the awareness, life is an amazing journey. Life doesn't happen by accident then.
सो इट्स व्हेरी, व्हेरी इम्पॉर्टंट. ते म्हणतात, "मन सदा आशाळ भूत, ते न कदा स्थिर होत. नाना विकल्प मनात." विकल्प, संकल्प, विकल्प, संकल्प विकल्पात्मक मनः. शंकराचार्य म्हणतात तत्वबोधात. संकल्प येतो. चल आपण ना 3 बेडरूम घर घेऊया. मग विकल्प येतो. नको, नको एवढं पे करायला जमलं तर, नाहीतर पण जाऊ दे कधीतरी आपण चान्स घेतलाच पाहिजे. हा संकल्प. पण मग विकल्प, अरे पण मग जॉबच गेला तर? सो हे चालूच असतं मनात. संकल्प, विकल्प. इट्स ओके. आय एम जस्ट सेयिंग दॅट इस हाऊ इट इज. नाना विकल्प मनात येऊ लागती वरच्यावरी इझिली म्हणजे आता तुम्ही शांतपणे बसायला बोर का होतं आपल्याला? कंटाळा येतो. काहीतरी विकल्प पाहिजेतच. नाहीतर आपल्याला वाटतं काय आपण वेस्ट करतोय वेळ. हो, काय प्लॅन नाही केलं. शी काय वेस्ट झाला वेळ. हं? नाना येऊ लागती वरच्यावरी. मग ऐशा पातक्याला. सी धिस इज पातक. धिस इज कॉल्ड सिनर. इट्स नॉट नेसेसरीली इन दॅट ग्रॉस टर्म्स. पण आपण ह्या आपल्या पण स्थिती अशीच आहे. आणि दासगणू स्वतःला पातकी म्हणून घेतात. आपण काय म्हणतो, "मी सगळं चांगलं करतो देवा, पण मला का नाही तू यश देत?" कारण आपण सगळं चांगलं करतो म्हणून म्हणजे आपण दुसऱ्याला त्रास देत नाही असं. पण ह्या गोष्टी आहेत ना आशा, विकल्प, अस्थिर मन हे हे these are the signs of a pataki if we go in depth. केविला धावा वशिला, तुझा सांग जगतपाला, हे व्यावहारिक म्हणणे असे. असं म्हणतात लोकं. तुला आवडी पातक्याची. दिस इज क्लेवर दासगणू महाराज. मनापासून आहे साची, ऐसी साक्ष पुराणाची, आहे की दीनबंधो. पण ना तुला ना हे पातकी लोकच आवडतात देवा. हे तर पुराणात मी भरपूर ऐकलंय. पुण्य पुण्यवानाचे तारण, केल्यान काही नवल जाण. जो पातक्या लागून उद्धरतिसे तोच मोठा. जो जो खूप त्याने पुण्य केलंय आणि त्याचं तू जर तारण केलंस, तर त्यात काय नवल? त्यात काय नवल मग? जर पातक्याला वाचवलंस तरच अ, तुला मोठे म्हणणार. आपण म्हणतो ना, अरे म्हणजे समजा कोणाकडे खूप पैसे आहेत. खूप 10 करोड म्हणा. त्यातले त्याने 10 लाख जर डोनेट केले, तर आपण म्हणू काय त्यात? होते पैसे दिले. म्हणजे ज्याचा 10 लाख पगार आहे वर्षाचा, त्याने जर 9 लाख केले डोनेट, तर आपण काय म्हणू? बापरे! का? कारण त्याच्याकडे होतं काय आणि तो देतोय काय? हा सारासार आपण विचार करतो ना, मोठेपणा आपल्याला कोणाचा वाटेल? 9 लाख दिलेत की 10 लाख दिलेत त्याचा? 9 लाख दिलेत त्याचा. एक गोष्ट सांगतो. अ, ही सत्य घटना आहे. अ, नर्मदा परिक्रमाचं तुम्ही ऐकलंय. नर्मदा परिक्रमा. ऐकलं असेल. तर नर्मदा परिक्रमा करत असताना बेसिकली तुम्ही एखाद्या ट्रायबल एरिया, कुणी राहत नसलेल्या एरियातनं वगैरे, वगैरे तुम्हाला ट्रॅव्हल करावं लागतं. तर अक्षरशः जर तुम्ही पायी केलीत तर. तर अक्षरशः तुम्ही डिपेंडंट असता, की तुम्हाला काय मिळेल खायला. कारण तुम्ही किती कॅरी करून करणार ना? तर असंच एकदा हे 2 गृहस्थ मी हं, भेटलो त्यांना. मी गोंदवल्याला भेटलो. ते म्हणाले, की ते चालले होते आणि आता संध्याकाळ होणार होती आणि काही अन्न नव्हतं त्यांच्याकडे. आणि आता ते संध्याकाळी अ, जेवणार कुठे? कारण खूप भूक लागली होती. दिवसभर काही खाल्लं नव्हतं. त्यांना खूप असं हे टेन्शन आलं होतं.
ते नर्मदेचाच विचार करून नर्मदेला प्रार्थना केली, "नर्मदा, आम्हाला आता काय आहे?" तर ते असं बोलता क्षणी त्यांना लांब एक छोटी झोपडी दिसली. हं. मग ते गेले. त्या झोपडीमध्ये कुणी दिसलं नाही त्या झोपडीत. मग एक साधारण एक 10-11 वर्षाचा मुलगा त्यांना दिसला येताना, सावळासा. आणि तो मुलगा अ, भाषा वेगळी कारण लॉट ऑफ ट्रायबल पीपल आर अल्सो देअर. तो म्हणाला, "त्यांना बसा तुम्ही." हं. अं, आणि कारण ह्यांनी सांगितलं यांना काहीतरी खायला मिळेल का? तो म्हणाला, "बसा तुम्ही." आणि मग त्याने एक छोटा टोप घेतला आणि टोपामध्ये तांदूळ टाकले आणि तांदळात थोडं पाणी टाकलं आणि थोडं मीठ टाकलं आणि ते उकडले आणि ते त्याने अक्षरशः त्या दोघांच्या ताटामध्ये दिले आणि तो त्यांच्या समोर बसून त्याच्या डोळ्यात पाणी आलं त्या मुलाच्या, की माझ्याकडे एवढंच आहे द्यायला. त्याला म्हणतात दान. म्हणजे तुम्ही विचार करा तो 10-11 वर्षाचा मुलगा होता. नाहीतर आपले सिटीमध्ये मला चॉकलेट मोठं पाहिजे, मला हे पाहिजे, तसं पाहिजे. पण हे जे संस्कार आहेत, जो अतिथी आलाय त्याला आपल्या ताटातलं काढून देणं, कारण तो भुकेला आहे. हे संस्कार कसे येणार? आपल्या आचारातूनच ना. हे हे जे आहे ना, ह्याला म्हणतात उदारवृत्ती. किती देतो पेक्षा कसं देतो, कुठे देतो, कधी देतो, कुठल्या वृत्तीने देतो. खूप, खूप, खूप विचार करा आणि हे खरंच जगाला दाखवायची गरज नाही, आपल्यासाठी आहे. नुसतं पैसे देणंच म्हणजे उदारपणा नाही. आता हरिश्चंद्रासारखं तुम्हाला माहिती आहे त्याची परिस्थिती काय झाली होती. सो देव जो आहे, तो पातकांना जर त्याने नाही वाचवलं, तर त्याला कशी व्हॅल्यू मिळणार असं दासगणू महाराज म्हणतात. हं. म्हणून आपण जर चांगल्या परिस्थितीत आपण दान-धर्म करून सगळे खुश आहोत, तर त्यात काय? पण ॲडव्हर्स कंडिशनमध्ये जे वर येतात, त्यांचाच बोलबाला होतो ना या जगात. आता राजाचा पुत्रांनी जर खूप काही केलं, तर आपण काय म्हणणार, "ही वॉज प्रिव्हिलेज्ड. दॅट्स व्हाय ही डिड." राइट? पण आपण जर ॲडव्हर्स कंडिशन्समध्ये जर आपण मनाची स्थिती जर शांत ठेवली, तर मग इट गेट्स नोटीस्ड बिकॉज दॅट इज द चॅलेंज, दॅट इज द टेस्ट ऑफ आवर नॉलेज. नाहीतर काय फायदा नॉलेजचा? या जगती तुझ्याहून मोठा नाही कोणी आन. देवा मम पातक्या लागून किमपी आता पाहू नको. रक्षी आपला मोठेपणा मज सांभाळी नारायणा. दासगणू शरण चरणा आला उपेक्षा करू नको करू नका. सो बेसिकली ह्या पातक्या लागून आता आपण कसं कोणाच्या पाया पडलो, आपल्याला वाटतं प्लीज मला आता आता तू तुझ्यावर आहे सगळं. मला सोडू नको. See, this itself shows the surrender, you know. When surrender is there, see, तुम्ही बघा बाळाची आपण काळजी का करतो? इज कम्प्लिटली डिपेंडंट, सरेंडर्ड ना. म्हणजे अक्षरशः
तो कसा वळतोय, कुठे वळतोय, का वळतो? आपण त्याला बाजूला लगेच पकडायला पाहिजे का? कारण त्याला काळजी नसते स्वतःची, ना? मग आपण लगेच कंप्लीट 100% आपला पण विचार न करता आपण करतो काळजी. का? कारण कंप्लीटली सरेंडर, डिपेंडंट असंच ईश्वर करतो आपल्याला. जर आपण त्याला सरेंडर केलं तर. याचा अर्थ अकर्मण नाही, क्रिया न करणं. जाऊ दे, मी नाही करणार ट्राय कारण देव असेल तर त्याला माझी काळजी आहे. अक्षरशः तेही होईल जर आपलं खरं सरेंडर असेल तर. आपलं खरं सरेंडर नसतं. आपलं जस्टिफाईड असतं. आळसपणाचं सरेंडर असतं. नाही. खरं सरेंडर असेल ना तर आपण आपल्या आईला कधीच त्रास देऊ नये म्हणून आपण काम करू. कारण आपण नाही केलं तर आईला करायला लागणार ना काम. त्रास द्यायची इच्छा असते का आपण ज्याच्यावर प्रेम करतो? नाही. तसं जर प्रेम असेल ना गुरूंवर, तर मग गुरु तर काय आपले खरंच आपलेच असतात. पण तसं प्रेम असेल तर नुसतं हवं तेव्हा मी 5 किलो पेढे किंवा 5 नारळ, फक्त काम झालं चला, नंतर आता जरा हे करू. दॅट इज व्हेरी ट्रान्झॅक्शनल. देन ही अल्सो बिहेव्स व्हेरी ट्रान्झॅक्शनल. मला पाहिजे असं, मला पाहिजे तसं, मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, ऑल द टाईम. त्याच्यासाठी आपण काही करू शकत नाही, पण ती इच्छा, तो भाव, भाव इज इम्पॉर्टंट. महाराज पहिल्या अध्यायात काय बोलले बंकटलालाला? बंकटा, मी काय तुझ्या नाण्यांसाठी आलो नाही. तुझ्याकडे तो भक्तीचा भाव होता म्हणून आलो मी. म्हणून तुला पुन्हा भेटलो. राईट? फक्त प्रेम. फक्त प्रेम. दॅट्स ऑल. हा मारुतीचा उत्सव करीत होता अवघा गाव. याचा पुढारी खंडेराव पाटील गणेश कुळीचा. आता एक कथा सांगतात महाराजांच्या जीवनातली, की मारुतीचा उत्सव पूर्ण गाव करायचा. मला माहिती आहे आपल्या महाराष्ट्रात, पूर्ण इंडियातच मारुतीचा उत्सव म्हणजे खूप असतो. काही जण दान धर्म करतात, भंडारा घालतात, काय काय करतात ना. तर ह्या गावात मारुतीचा उत्सव व्हायचा आणि त्याचा पुढारी कोण होता? खंडेराव पाटील. इज अ लीडर. गणेश कुळीचा, कुळाचं नाव होतं गणेश. हे पाटील घराणे जाण आहे अति पुरातन. घरचे धन कनक संपन्न, पसारा थोर शेतीचा. खूप श्रीमंत होते. पैसा, सोनं नाणं खूप होतं. भरपूर शेती. पूर्वीपासून त्यांच्या घरी संत सेवा होती खरी. आली भाग्ये जमेदारी, मग काय विचारिता. संत सेवा त्यांच्या कुळामध्ये होती. आता खरंच खूप असतं हं. तुमच्या कुळामध्ये जर संत सेवा असेल तर त्याचा तुमच्या प्रोजेनीवर, तुमच्या मुलांवर त्याचा इम्पॅक्ट असतो. सो आणि प्लस त्यांच्याकडे जमेदारी होती. जमेदारी मीन्स ही देवर काइंड ऑफ आर्बिट्रर्स, जमीनदार होते. भरपूर जमीन होती. लोक एम्प्लॉय केली असतील त्यांनी. मग काय विचारता? महादाजी पाटलास
दोन मुलगे औरस, थोरल्या त्या पुत्रास. नाव असे कडताजी. हा खंडेरावाला 2 मुलं होते. मोठ्या मुलाचं नाव होतं काडताजी. कुक्काजी तो धाकटा. कुक्काजी द यंग वन. पंढरीचा भक्तनिका. गोमाजीचा उपदेश देखा. होता या घराण्याते. गोमाजी ते संत होते, त्यांनी उपदेश दिला होता या घराण्याला. पाटील कडताजी कारण. मुलगे होते 6 जण. थोरला होता मुलगा खंडेरावांचा 2 मुलं, काडताजी आणि कुक्काजी. तर काडताजीला 6 मुलं होते. कुक्काजी नुसता भाग्यवान. पुत्र नव्हता त्याच्या कुशी. कुक्काजीला मुलगा नव्हता. तो पण काडताजीला 6 मुलं. काडताजी पावता मरण. 6 मुलांचे संगोपन. कुक्काजीने केले जाण. जन्मदात्या बापा परी. काडताजी फॉर सम रिझन वारले आणि मग कुक्काजीच त्या 6 मुलांचं संगोपन करत होता, अगदी आपल्या मुलासारखं. कुक्काजीच्या आमदनीत भरभराट झाली बहुत. अष्टसिद्धी सदनात वाटे नांदू लागली. भरभराट होता. काही जणांच्या हातालाच असतं ते. काही जणांच्या हाताला कशी चव असते, यश येतं. भरभराट. बहुत अष्टसिद्धी सदनात वाटून नांदू लागल्या. पाटील कुक्काजी नंतर खंडू करी कारभार. त्याच्या पुढे साचार काही न चाले कोणाचे. आय थिंक खंडू वॉज वन ऑफ द सन ऑफ काडताजी. आणि मग हा कुक्काजी नंतर खंडू स्टार्टेड टेकिंग लीड आणि त्याच्या पुढे कोणाचं चालायचं नाही. आज जे आहेत शंकर पाटील जे आहेत संस्थानाचे अध्यक्ष, हे ह्या पाटलांचे हे नातू. सो इट्स सेम लिनिएज. आणि आता त्या शंकरचा मुलगा तो चालवतो. तो खंडू पाटला प्रती 5 बंधू निश्चिती. गणपती नारायण मारुती हरी आणि कृष्णाजी. खंडू, गणपती, नारायण, मारुती, हरी आणि कृष्णाजी अशी 6 मुलं काडताजीला आणि मोठा खंडू. राईट. आधीच पाटील जमेदार. सत्ता हाती साचार. पैशाचा तो निखे धूर. जयाची या सदनामध्ये. बंधू सारे तालीम करीती. दंडे पट्टे खेळती. कुस्तीचा तो शोक अति. होता हरी पाटलास. कुस्तीचा शोक जो हरी पाटील होता ना, त्याला खूप होतो कुस्तीचा शोक. उत्सव नावास मारुतीचा. तरी जय जयकार पाटलाचा. म्हणती तो शब्द त्यांचा. झेलणे भाग रयतेला. खंडू पाटील म्हणजे पाटलांचं वर्ड्स वर ऑलवेज फॉलोड. यु नो, मारुतीचा उत्सव पण त्यांचाच जय जयकार व्हायचा तिकडे. नेहमी कटकटी मारा माऱ्या. शेगावती होत्या खऱ्या. पाटील एक्या मापी साऱ्या. लोकांप्रती मोजित असे. आत कॉन्फ्लिक्ट व्हायचे गावामध्ये, हे पाटील वुड सॉर्ट इट आउट. हा सज्जन साधू संत. हे न त्यांच्या मनी येत. वाटेल त्या बोलती सत्य. अद्वा तद्वा यथामती. कोणी असेल तर ते त्याला असं रिस्पेक्टनी नाही बोलायचे, काही बोलायचे ते अद्वात होता. कारण दे वर लाईक सो इन अ वे ॲरोगंट. कारण दे वर लाईक सो रिच अँड पॉवरफुल, यु नो. असो पाटील बंधूंनी राऊळात येऊनी. महाराजा ते हेटाळणी करण्या ते सुरू केले. मागच्या आठवड्यात 6व्या अध्यायाच्या शेवटी महाराज काय म्हणाले शेगावात येऊन, मी हे बघ बंकटलाला, आता मी तुझ्या घरी राहणार नाही. मी या
मारुतीच्या मंदिरात राहतो. हे बघ, शंकराचार्य रामदास स्वामींचा भक्त होता शिवाजी, पण रामदास स्वामी कुठे राहिले? सज्जनगडात, राईट? सो त्यामुळे तू पण आता मी नाही तुझ्या घरात राहू शकत, कारण मी संन्यासी आहे. कोणाच्या घरात राहणं फॉर सच एक्सटेंडेड टाइम इज नॉट राईट. त्यामुळे मी या मारुतीच्या मंदिरात आतापासून राहीन. बरोबर आहे? दॅट वॉज द स्टोरी लास्ट टाइम. आता राजगुरू महाराजांनी सांगितलं, पाटील बंधूंचं इंट्रोडक्शन दिलं पूर्ण फॅमिलीचं. आणि आता पाटील बंधूंचं वागणं जरा ॲरोगंट होतं, बिकॉज दे वर व्हेरी पॉवरफुल अँड रिच. एव्हरीवन वुड लिसन टू देम, राईट? सो आता ते त्या मंदिरात आले, कारण उत्सव होता, आणि आता ते महाराजांना काय बोलायला लागले हे आपण पुढच्या आठवड्यात पाहू. कारण आता स्टोरी मध्ये राहील आणि वेळ जाईल असते. ओके, चालेल, डोळे बंद करा. श्रीराम जय राम जय जय राम. 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 अचिंत्य जगता प्रतिकृती तुझी न कोणाकळे, असो कलही केवडा तव कृपे सुमार्गी वळे. उणे पुढतिये तुझ्या खचित रत्न चिंतामणी, श्री सतदामुच्या वरद हस्त ठेवाजणी. समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगिराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. श्री गजानन महाराज की जय. श्री गजानन महाराज की जय. जय गजानन. डोळे उघडा. काळजी घ्या सर्वांनी. Thank you.